आणि बॅटिंग करण्याचा इथे निर्णय घेतलाय आणि सिद्धी 11 या टीमला मात्र क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रित केलंय. तर लगेचच मॅचला चालू करा ती विनंती असेल. वेळ जास्त घेऊ नका. तर या मॅच साठी मात्र आवाजामध्ये करूयात परिवर्तन. आमचे करण शेठ पाटील, आमचा चॉकलेट बॉय, त्यांचं देखील आम्ही मनापासून स्वागत करतो. वेलकम करण शेठ. जाऊया मॅचच्या दिशेनं. मॅचला लगेच सुरुवात करूयात. या दोन्ही टीम एक एक एक्स्ट्रा खेळाडू या. सिद्धी 11 विपक्ष RB 11 अशी मॅच सध्या खेळली जाते. जाऊया मॅचच्या दिशेनं. वेट 2 मिनिटं. स्कोरर येस, थँक्यू. जाऊया मॅचच्या दिशेनं. RB 11 टॉस विन. बॅटिंग फर्स्ट. ओमकार आणि गणेश हे दोन्ही बॅटर आलेत, मैदानामध्ये दाखल झालेत. संदीपजी देसाई या सध्या गोलंदाजीसाठी दाखल झालेत. ओव्हर क्रमांक 1 मध्ये पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये गोलंदाजीसाठी येत आहेत. जास्त चेंडूवर राईज होतो. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. पहिला चेंडू एक्स्ट्रा बाउन्स बघायला भेटला. ओहो, यावेळी बॅकफुटला जाऊन लॉफ्ट केला चेंडू. अगदी एक धाव मात्र जरूर कंप्लीट केले. दुसऱ्या धावेचा देखील कव्हर मधून प्रयत्न होतोय फेकी करण्याचा. मात्र 2 धावा तोपर्यंत कंप्लीट केल्या जातात. टीमची टोटल आपण पाहिली तर अगदी 3 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचते. अप्रतिम चेंडू हाताळला. तो चेंडू आपण पाहिलं तर गुडलाईन स्पॉट वरती पडतोय. थोडासा गरकन गिरकी खाल्ला. अगदी निर्धाव चेंडूची सांगता होते. दुसरा चेंडू होता जो अगदी निर्धाव पद्धतीने हाताळला गेला. सुरेख फटका इनसाइड आउट करण्याचा प्रयत्न आहे. अडकला जाऊ शकला असता. मात्र अगदी या डीप पॉइंट मध्ये बॅकवर्ड पॉइंट मध्ये
हा चेंडू जमिनीवरती दान होतोय. धाबा मात्र अगदी कंप्लीट केले गेले. आपण पाहिलं तर एकच धाव या मात्र अगदी कंप्लीट केली जाते. तब्बल टीमची टोटल आपण पाहिली तर 4 या आकड्यावरती सध्या मात्र जाऊन पोहोचते. 3 चेंडूचा अद्याप खेळ झालेला आहे आणि अजूनही 3 चेंडूचा खेळ व क्रमांक 1 अजूनही बाकी आहे. चांगली मॅच आणि चांगली स्पर्धा या हंगामामधली आपल्याला बघायला भेटते. बॅकफुटला जाऊन हलक्या हाताने फक्त टॅप करण्याचा प्रयत्न. खेळाडू अगदी सिलीला येतोय वेगानं. मात्र पुन्हा एक धाव कंप्लीट केली जाते. या ओव्हरमध्ये खऱ्या अर्थानं फलंदाज सांभाळून खेळतात कारण त्यांना माहिती आहे या टीमचे ट्रम्प कार्ड आहेत, या टीमचे महत्त्वाचे बॅटर महत्त्वाचे गोलंदाज आहेत. त्यांच्या विरोधामध्ये यावेळी अगदी आरामामध्ये सेन्सिबल क्रिकेट खेळलं जाते. आमची राहुल कुंभार अर्थातच कुठे विभागातला भाई आणि भाईच्या माध्यमातून आपण पाहिलं तर पहिला षटकार येईल त्याच्यासाठी 101 रुपयाचं कॅश प्राइज आहे. ओहो हा चेंडू अगदी गुडलेन स्पॉट मध्ये पडतोय. चांगली गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये, इकॉनॉमिकल गोलंदाजी. धावा फक्त 5 खर्च झालेत पहिल्या षटकाच्या अखेरीस. 5 धावा खर्च केलेत. विकेट आपण पहिली तर अजूनही आलेली नाहीये. ओमकार आणि गणेश ही टीम तुम्ही ही दोन्ही बॅटर तुम्ही पाहताय मैदानामध्ये ज्या पद्धतीने बराचसा विश्वास या दोन्ही बॅटरवरती आपल्या टीमनं ठेवला. मात्र अजूनही 3 षटकांचा खेळ मात्र जरूर बाकी आहे. राहुल भाई कडून पहिल्या षटकाराला जरूर 100 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. सोहमला पाहत आहे सध्या गोलंदाजीसाठी दाखल झाला. आलेल्या सगळ्या मित्रपरिवारांचं मनापासून अधिक स्वागत. आमचा करण असेल, भाई असेल, सर्वांचं मनापासून अधिक स्वागत. सर्व मित्रपरिवारांचं KPLच्या माध्यमातून आम्ही स्वागत करतो. जाऊया मॅचच्या दिशेनं. चला थोडासा स्पीडअप घ्या प्लीज कारण की बॅकफुटला जाऊन शॉर्ट ऑन पूल करण्याचा प्रयत्न. एक धाव मात्र कंप्लीट केली जाते. डिप्सक्यूल एक रिझनला पहिल्या धावेचा प्रयत्न, दुसऱ्या धावेचा प्रयत्न कदाचित अडकला जाऊ शकतो. काय घडलंय? फसला गेलाय का? व्हॉट हॅपन? आणि लेग अंपायरनं डिसिजन दिलाय. थर्ड अंपायरच्या कोर्टामध्ये जात आहेत ते की यावेळी स्ट्रायकिंगला घडलंय काय, पॉपिंग क्रीज मध्ये नक्की घडलंय काय. आणि लेग अंपायर आता मात्र थर्ड अंपायर राहतील बिझी. ही दुसरी धाव धोक्याची होती. मगदेच चर्चा केली की डीप स्क्वेअर एक रिझन मधून जर बॅकवर्ड स्क्वेअर एक रिझन मधून जर थ्रो फेकी चांगली झाली तर इथे काहीतरी घडलंय. सॉफ्ट डिसिजन आहे तो, नॉट आउट. म्हणजे जर युट्यूबला दिसलं नाही तर आपण अंपायरच्या डिसिजनवरती मॅच खेळणार. यासाठी नेहमी अंपायर थर्ड अंपायर घेतो तेव्हा सॉफ्ट डिसिजन देत असतो. त्या सॉफ्ट डिसिजनचा खऱ्या अर्थानं उपयोग होईल का आणि सॉफ्ट डिसिजन तसाच राहील का? बॅटर ओमकार. बॅटर कदाचित तिकडे कोण आहे मात्र जो
अंपायर येथील डिसिजन, एक प्लेयर आहे OUT आउट, मात्र तो कोण आहे अंपायर जातील आणि कळवतील कदाचित ओमी आहे का, आणि ओमी असेल तर ओमीला जावं लागेल. आणि शानिशा केली, क्षेत्रक्षण सजवून घ्या. आणि ओमकारला आउट दिलं जाते. येस, OUT आउट, ओमकार बाद होतोय. ओमकारला जावं लागते माघारी. एक मोठी विकेट लागली. वेलकम डीजे. पूर्ण पिक्चर स्पष्ट करून दाखवतात HD क्वालिटी मध्ये. संघाची धावसंख्या अगदी 6. आमचे सन्माननीय आदरणीय मारुती मोळावडे साहेब यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकाराला तब्बल 500 रुपयाचं कॅश प्राइज येईल. अर्थातच फलंदाज आपण पाहिले तर विवेकसाठी कॅश प्राइज बुकरला गेल्या. आमचे सन्माननीय चषक सौजन्य स्पॉन्सर मारुती मोळावडे साहेब यांच्या माध्यमातून हे प्राइज पुकारलं जाते. चांगला चेंडू हाताळलाय गोलंदाजी करत असताना सध्या आपण पाहिलं तर सोहमला, कारण की सोहम ज्या पद्धतीने गोलंदाजी करतोय थोडंसं क्विक गोलंदाजी करतोय, फलंदाजाला उभं राहण्यासाठी जास्त वेळ तो देत नाहीये. आणि अशा अर्थी आपण पाहिलं तर सध्या फास्ट क्रिकेट खेळलं जाते. यावेळी देखील चेंडू पडतोय, थोडासा बाहेर टर्न होतोय. यावेळी मात्र आपण पाहिलं तर अगदी योग्य चेंडू हाताळला गेला. कुठली धाव इथे येत नाहीये. आणि येस, बॅटरने कदाचित अंपायरला यावेळी मात्र चॅलेंज केलंय. एक रिव्ह्यू आहे प्रत्येकाकडे, तो यूज केलाय. इट्स अ फेअर डिलिव्हरी, इट्स अ बॉल. कारण की पूर्णपणे सूरज आपण पहिलं खांद्याच्या वरून हा चेंडू ट्रॅव्हल झाला. योग्य निर्णय दिला जातोय. आणखीन एक निर्धाव आलाय. टीमची टोटल 6 वरती. ओव्हर क्रमांक 2 मध्ये धावसंख्या कमी आली आहे. ओव्हर क्रमांक 2 चालू आहे सध्या. सोहम लोहारची चर्चा करतोय आपण. विवेक सध्या स्ट्राईकला वेळ घेतोय. बॅकफुटला जातोय. शॉटम पूल खेळाडू आहे. मिड विकेटला चेंडू पकडला, फेकलाय. धावण्याची गरज होती का? कॉल नव्हता, कम्युनिकेशन नव्हतं, चेंडू हातात होता. काय घडलंय? आणखीन एक विकेट येते. बॅटर गॉन. सूरज अगदी गुणलेखकच्या माध्यमातून आमच्यासोबत जोडला गेला. दुसऱ्या साईडला मिस्टर KPL दुसरा लेग अंपायर आहे. बॅकफुटला जातोय, पंच फटका. नो मॅन्स लँड मध्ये ट्रॅव्हल होतोय. एक धाव तर कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, जागा सोडले, चेंडू पकडून फेकतोय. तोपर्यंत दुसरी धाव देखील कंप्लीट केली जाते. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर
9 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. सध्या 9 धाव संख्या. तिथे आपण पाहिलं तर 2 षटकांचा खेळ संपुष्टात आलोय आणि धाव संख्या अगदी 9 या आकड्यावरती जाते. विकेट तब्बल माघारी गेले 2. ऐकूया सुमधुर संगीत. वेलकम डी. लाईव्ह दाखवण्याचा प्रयत्न जो दरवर्षी त्यांचा 2 वर्ष राहिला. बिगिट करण्याचा प्रयत्न बाटीच्या अगदी बॉटमला शिवाजी दीक्षित सर आले. सध्या गोलंदाजीसाठी एक धाव तर कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेसाठी नकार. फेकी पहा. वॉट अ थ्रो यार. डायरेक्ट फेकी यावी मात्र केली जाते. हवा सध्या आपण पाहिले तर अगदी ऑफ साईडला सध्या मात्र संपूर्ण हवा यावी मात्र जरूर आहे. सध्या बॅट चेंज केली जाते. नॉन स्ट्रायकिंग बॅटर 1 2 3 बॅट्स सध्या प्रत्येक ब्रँडची बॅट प्रत्येकाकडे असते. काही एडिशन बॅटेस असतात, काश्मीर विलो असतात, काही आपण पाहिलं तर A1 पवन खेळण्याच्या, त्यानंतर काही पाहिलं तर करण अंबालच्या एडिशन बॅट्स वापरतात. बऱ्याच बॅटेस सध्या आपण पाहिलं तर महाग झालेत. बॅट क्रॅक झाल्यानंतर दुःख तेच होतं की 4,000 4,500च्या बॅट्स सध्या अगदी नॉन स्ट्रायकिंग एंडवरती लक्ष असेल. मात्र सध्या स्ट्रायकिंगकडे जाऊयात. हो जास्त बाहेर जास्त बाहेर जास्त बाहेर आहे. व्हाईट बॉलचा इशारा येतोय कारण की विवेक मोळावडे अजूनही मैदानामध्ये दाखल आहे आणि मारुती मोळावडे साहेब वाट बघतायत कधी एकदाचा एक फटका येतोय, कधी जे प्राइज लगवले षटकाराला 500 रुपीजचा त्याचा तो मानकरी होतोय. त्याची एक सुवर्ण संधी त्याच्यासाठी खऱ्या अर्थानं दिली आहे आमच्या मान्यवरांनी. ओहो सरप्राईज यावेळी मात्र अगदी फसला जातोय. बॅटीच्या कदाचित एज होती, काही लेमन कट असतो तो कदाचित होता का. आणि यावेळी चेंडू आपण पाहिलं तर जास्त उडला गेला. नंतर आपण पाहिलं तर तब्बल 12 धावसंख्या. कारण की जेव्हा आपण पाहिलं तर विकेट कीपरने उडी घेतली तेव्हा गोलंदाजाने देखील आपण पाहिलं तर एक हावभाव वेगळे दाखवले की ही कॅच बनव आणि बनवणं गरजेचं होतं. ती कॅच एक धाव कंप्लीट झाली. त्यानंतर ओहो यावी बॅटीच्या अगदी बॉटमला खेळाडू आहे. मिड विकेटला चेंडू फेकला जातो. डायरेक्ट ओढ थ्रो यार. पण हे काय घडलंय. चेंडू यावेळी मात्र बॅटर पोचला गेला. चेंडू अगदी हातातून निसटला गेला होता जसं तो अगदी पायामध्ये अडकला होता आणि ते दोन्ही पायाने चेंडू आतमध्ये स्टंपवरती टाकण्याचा प्रयत्न त्यांचा राहिला होता. तब्बल आपण पाहिलं तर चेंडूचा खेळ झाला 3 आणि संघाची धावसंख्या सध्या अगदी 13 या आकड्यावरती. ध्रुवला तुम्ही पाहता आज बराच शांत आहे. अगदी देवासारखा बसलाय ध्रुव आमचा. ओहो यावी अगदी यॉर्कर खोदून करायचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक चेंडू पकडला जातो. फेक डायरेक्ट होते का. रिक्स घेतल्या जातात. बॅटिंग करणाऱ्या टीम कडून दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केला जातोय. काय घडलंय. बॅकअपला एक होता, बॅकअपला दुसरा होता. दोघांकडून चेंडू मिस झालाय. थ्रो करणारा यावेळी थोडासा मी म्हणेल विचार करत असेल की बॅकअप असताना धावा खर्च होतात माझ्या टीम कडून. संघाची धावसंख्या 2 ने वाढली आहे. 15 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 1515 ऑन अ स्कोर कार्ड. प्रत्येक षटकाराला 101 रुपयाचं कॅश प्राइज. इंद्रजित आणि रणजित दादा याच्या माध्यमातून कॅश प्राइज दिलं जाते प्रत्येक षटकाराला. ओहो असुर एक फटका हवेमध्ये आहे. खेळाडू कव्हरला कॅच पकडली जाते. विकेटचं पतन. शिवाजी दीक्षित आले, आनंद घेऊन आले आणि विकेट मिळवले आपल्या चेंडूवरती.
यांच्या माध्यमातून देखील गोलंदाज शिवाजी दीक्षित सर यांना देखील 101 रुपयाचं कॅश प्राईज लागू झालं या विकेटसाठी. बऱ्याच खेळाडूंच्या नावापुढे सर पदवी लावावी लागते किंवा मिस्टर पदवी लावावी लागते. आधी तो रिस्पेक्ट असतो, कारण की शिवाजी दीक्षित हे एकेरी नाव घेणं ॲज अ समालोचक आम्हाला आवडत नाही, कारण की बऱ्याच खेळाडूंनी आपला क्रिकेटचा कालखंड गाजवलेला असतो. मात्र ते खेळाडू पण चांगले असतात आणि त्यांचं नाव देखील मैदानाच्या बाहेर देखील चांगलं असतं. दोन गोष्टी आहेत, नाव लवकर होतं ते टिकवणं खऱ्या अर्थानं मेहनत असते. आणि अक्षय आलाय सध्या मैदानामध्ये. आपण पाहिलं तर अक्षय सुपुगडे दाखल झाला मैदानामध्ये. शफल होऊन घेण्याचा प्रयत्न, बॅट अँड बॅटच्या मधून चेंडू मात्र निघून जातो. नॉन स्ट्रायकिंग एंडला अजूनही बॅकअप नाही, चेंडू नॉन स्ट्राईकलाच पेकला गेला. मिड विकेटचा खेळाडू लवकर पोहोचला तिथे. अगदी वेल बॅकअप याला बोलतात बॅकअप, की मिड विकेटचा खेळाडू लगेच पळत गेला यष्ट्यांजवळ आणि 3 षटकांचा खेळ समाप्त. धावसंख्या अगदी 16 या आकड्यामध्ये. कमी धावसंख्या बघायला भेटते या मॅचमध्ये. लो स्कोरिंग मॅच होईल का? पिक्चर अजून खूप मोठा बाकी आहे, कारण की 6 चेंडू बाकी असताना अजूनही मैदानामध्ये गणेश आहे, दुसऱ्या साईडला विवेक मोळावडे आणि हे दोघे कापी आहेत का? 6 चेंडूमध्ये किती धावा येतात आणि टार्गेट कसं बनेल? ऐकूया एक सुमधुर संगीत डीजे. RB11 आणि आरवच्या डकआउट बसी अगदी आमच्या लहानग्यांनी ताल धरलाय गाण्यावरती. पुन्हा बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. यावेळी देखील लेगस्टिक अगदी लेगस्टिकच्या वरून चेंडू ट्रॅव्हल होतोय. चांगलं गोलंदाजी हाताळली आहे सध्या. आपण पाहिलं तर संदीप गायकवाड, द लेजंड प्लेअर, द मास्टर प्लेअर मिस्टर संदीप गायकवाड, तर चांगली गोलंदाजी राहिली. 3 चेंडूमध्ये फक्त 4 धावा मात्र खर्च केलेत. यावेळी देखील ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. खेळाडू एक कव्हरला, एक धाव मात्र कंप्लीट केली जाऊ शकते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, जागा सोडली जाईल का? फेकी स्ट्रायकिंगला होते, चुकीच्या दिशेला झाले. फेकिंग मात्र केले. नॉन स्ट्राईकला पुन्हा थ्रो. आणि इथे काय घडलंय? ओहो, काय घडलंय? नशीब कसं असावं? अक्षय बोलेल माझ्यासारखं असावं. षटकार आले नाहीयेत या मॅच मध्ये, या इनिंग मध्ये. 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. येस, बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. मिड विकेट रिझनला खेळाडू वेगानं येतोय. चेंडू आदर केला जातोय. पहिली धाव वेगानं, दुसऱ्या धावेसाठी अक्षय पळतोय. वॉट अ रनिंग बिटवीन द विकेट. वा, 1 टू गो. 23 धावा. ओहो, अक्षय पोहोचला तोपर्यंत मागे येईल तोपर्यंत. आज पळवलं अक्षयला खूप. आज आनंद होतोय आम्हाला. येस, गोलंदाज तुमच्या समोर आलाय, त्यामुळे कसला रिव्ह्यू आहे? वाईटचा? ओके, अंपायर रिव्ह्यू वाईट. बॅटर रिव्ह्यू आहे, अंपायर रिव्ह्यू. हो, थँक्यू. जो अंपायरचा चॅनल असतो, जो रेंज असते जी स्टम्पची, त्याच्यामध्ये अगदी गोलंदाज उभा राहिला आणि त्यानंतर अंपायरचा संपूर्ण व्ह्यू होता तो क्लोज झाला आणि त्यासाठी अंपायरने आपल्या शहानिशेसाठी हा रिव्ह्यू घेतला. आम्ही चेक करतोय. इट्स अ व्हाईट बॉल. थँक्यू.
येस व्हाईट बॉल अक्षय आज भाग मिल्का भाग झाला अक्षयचा. अगदी दमला थकला. 10 पार टाकतोय. धावसंख्या आहे 24. पुढे आलाय पुन्हा अक्षय पोहोचलाय तोपर्यंत जावं लागेल आणि अगदी बॅटर गॉन होतोय. अक्षय रनआउट. टीमची धावसंख्या अगदी 24 आणि 25 धावेचं आव्हान या मॅच मध्ये. आणि दक्ष स्पोर्ट्स जे डीजे ऑपरेटिंगला बसण्याआधी गॉगल्स घालणं हे नियमामध्ये. गॉगल घातल्याशिवाय डीजे ऑपरेटिंगला मजा येत नाही. टॉस साठी जाऊया. तर जिजा टायगरचा कॅप्टन आले दक्ष स्पोर्ट्स. या दक्ष स्पोर्ट्स कॅप्टन. चेंडू ट्रॅव्हल होतोय आता आउटफील्डला स्लो नाही फास्ट झाले. ही शिस्त आहे टीमची. दाखल झाल्या संघ RV11 सध्या. आमचे 2 मिनिटं आता आमचे सूरजी पवार साहेब यांचे पिताश्री आहेत. मी विनंती करेल आदरणीय पांडुरंगजी पवार साहेब आपल्या शुभ हस्ते आम्ही टॉस करतो. म्हणजे पहिल्या वर्षाची ढाल ज्या खेळाडूनं उचलली तो सूरज पवार आणि त्याचे पिताश्री अगदी या मॅच साठी उपस्थित आहेत. मी विनंती करेल त्यांचे शुभ हस्ते आम्ही टॉस करतोय. हेड टेल. टॉस वॉन झाला. अर्थातच दक्ष स्पोर्ट्स जिजा won the toss and elected to bat first. अनऑर्थोडॉक्स निर्णय घेतला जिचा टीमनं. बॅटिंग घेतली त्यांनी टॉस जिंकून. अनऑर्थोडॉक्स निर्णय की बरेचसे कॅप्टन बराचसा अभ्यास करतात आणि या अभ्यासाचा बराचसा फायदा होतो टीमला. हवेचा वेग आणि वातावरणाचा अंदाज यामध्ये बॅटिंग करण्याचा विचार केला. थँक्यू सो मच. हेच म्हणजे तुषार पवार आल्याशिवाय डीजे वाजत नाही छान. आणि मॅचला स्पीडअप द्या मित्रांनो. ऑलरेडी 2 मिनिटं घेतलेली आहेत आणि 25 टार्गेटचं
25 धावेचं टार्गेट आहे या मॅच मध्ये. सध्या बॅटिंग साठी संदीप देसाई द लेजंड प्लेयर. पंचवीस धावेचं टार्गेट या मॅच मध्ये ठेवलं गेलं आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला तुम्ही पाहताय सोहम लोहार. सध्या मात्र दोन्ही बॅटर मैदानामध्ये दाखल झालेत. गोलंदाजीसाठी गणेश चव्हाण मैदानामध्ये दाखल झालाय. सध्या आपण पाहिलं तर पहिला दिवस गणेश चव्हाणनं काय गाजवला. हॅट्रिक षटकार लगावणारा पहिला खेळाडू खऱ्या अर्थानं या KPL 2024चा तो ठरलाय. पहिला रेकॉर्ड केला त्यानं आपल्या नावावरती हॅट्रिक षटकाराचा. चप्पल खेळाडू आहे. येस, हा अंपायरचा आवाज होता आणि ओव्हर द विकेट यावेळी मात्र गोलंदाजीसाठी निघाले गणेश चव्हाण. पहिला चेंडू शॉट अंपूल मिड विकेट. रिझन आहे खेळाडू विकेटचा पतन होता. काय घडलंय या टीमचा राणा वाघ, या टीमचा ट्रम्प कार्ड आणि या टीमचा हुकमी एक्का फलंदाज संदीप देसाई गॉन बॅक टू द डकआउट. फसले गेलेत. आनंद बघताय टीमचा तुम्ही. संपूर्ण टीम एकवटली गेली आहे आणि आता मात्र आत्मविश्वासाने दिसणारी टीम डेंजर झाली आहे. व्हॉट अ कॅच. पाटील साहेब यांच्या माध्यमातून आपण पाहिले तर 200 रुपयाचं कॅश प्राइज या कॅच साठी दिलं गेलं. ही कॅच होतीच त्या व्हॅल्यूची. या कॅचची व्हॅल्यूच ती आहे. खरं तर ज्या पद्धतीने कॅच पकडली गेली, पकडणं इम्पॉर्टंट होतं. अभिजितजी कळंत्रे साहेब यांच्या माध्यमातून देखील प्राइज दिलं गेलं 200 रुपयाचं. म्हणजे तब्बल या कॅचची व्हॅल्यू झाले 400 रुपये. म्हणजे या फिल्डरची व्हॅल्यू काय होती, या बॅट्समनची व्हॅल्यू काय होती तुम्हाला समजलं असेल. आकाशच्या माध्यमातून 100 रुपये. सूरज सावंत 101 600. बापरे, ही होती या कॅचची व्हॅल्यू. व्हॉट अ कॅच. या कॅच बद्दल नंतर चर्चा करूयात. व्हॉट अ कॅच यार. हर्षल पाटील वेल कॅच यार. इम्पॉर्टंट विकेट होती. या बडी मछली होती. ओहो 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 काय घडलंय. अपील बघा, अपील बघा. व्हॉट ॲग्रेशन यार, व्हॉट ॲग्रेशन. बरेच खेळाडूंना ॲग्रेसिव्हपणा दाखवावा लागतो मैदानामध्ये. त्यानं त्यांना पॉझिटिव्हपणा भेटत असतो. या मॅचमध्ये गणेश चव्हाण त्याच अंदाजानं खेळतोय. फलंदाज आलाय जिथे आपण पाहिलं तर तुषार पवार. पहिला चेंडूवरती दबाव टाकण्याचा प्रयत्न. ओहो, यावेळी देखील आपण पाहिलं तर चांगली गोलंदाजी हाताळली जाते. गणेश चव्हाणची चर्चा का नाही करायची. जिथे आपण पाहिलं तर पहिल्या चेंडूमध्ये विकेट प्राप्त केली ती कोणाची. संदीप देसाई. एक या टीमचा 100 कॅरेट सोनं होतं. त्यांना माघारी पाठवल्या आणि अर्धी कॅच हातात, अर्धी मॅच हातात ठेवली. 25 धावसंख्या. आता 25 धावसंख्या घाम फोडेल कारण की टीमचा महत्वाचा बॅटर माघारी गेल्यानंतर. यॉर्कर खोडून काढण्याचा प्रयत्न आहे क्षेत्ररक्षक. त्यानंतर आपण पाहिलं तर एक धाव आता कंप्लीट केली जाते. आता खरी परीक्षा आहे कारण की सिद्धी 11 आणि सिद्धी 11चे संदीप देसाई गेल्यानंतर जबाबदारी कोण घेणार हा क्षण आता आला की ते नाही तर कोण. आणि त्याच्यानंतर आता खेळाडूंची खऱ्या अर्थानं परीक्षा आहे की आज स्वतःला प्रूफ करावं लागेल. आपल्या टीम कडून सिद्ध करावं लागेल. पुढे घेण्याचा प्रयत्न. क्रॉस पॅटेड. यावेळी मात्र बॅकवर्ड स्क्वेअर एक रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो. एक धाव तर कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. यावेळी मात्र जागा सोडली आहे मात्र पुन्हा जागेवरती गेले. एकाच धावेती समाधान मानलं जाते. स्वतःचं कर्तृत्व सिद्ध करावं लागेल बॅटिंग करणाऱ्या टीमला. धावसंख्या अगदी 2 या आकड्यावरती. बॅटीची लिडिंग एज. स्लीप होता चेंडू पकडतोय. फेकी कशी होतीये मात्र तोपर्यंत बॅटर पोचला जातोय बॅटर. टीमची धावसंख्या अगदी 3 या आकड्यावरती. अप्रतिम मॅच. तब्बल आपण पाहिलं तर पहिल्या षटकाचा खेळ संपुष्टात आला. धावसंख्या फक्त 3 या आकड्यावरती. मॅच अजूनही आपण पाहिलं तर अगदी 18 चेंडू फक्त या मॅच मध्ये बाकी आहेत. तब्बल आपण पाहिलं तर अगदी
22 धावा अजूनही 18 चेंडूमध्ये करायचे आहेत. मॅच चांगल्या पद्धतीने बॉलिंग करण्यात टीमनं आता मात्र बनवली आहे. मात्र ओव्हर क्रमांक 2 आणि 3 कशा पद्धतीने राहते यावरती मॅच आहे. तुषारकडे जाऊयात, ऐकूयात. वाचले गेलं. आता हा चेंडू पडणार होता लगेचच. नो, जाऊया मॅचच्या दिशेनं. यॉर्कर खोदून काढायचा प्रयत्न होता, चांगला चेंडू हाताळला गेला. यॉर्कर बॉल, यॉर्कर हाताळला गेला या स्पर्धेमध्ये. असे बरेचसे गोलंदाज आहेत जे यॉर्कर स्पेशलिस्ट मानले जातात, ज्यांच्या माध्यमातून यॉर्कर हा अचूक पडतो. आणि सध्या आपण पाहिलं तर प्रतीक सुपुगडे पहिला चेंडू यॉर्कर हाताळतोय. भल्या भल्या फलंदाजांच्या पायामध्ये बेड्या ठोकणारा जर गोलंदाजाचा आवडता चेंडू यॉर्कर, त्याचं खऱ्या अर्थानं अस्त्र असतं ते. यावेळी देखील क्रॉस बॅटर करण्याचा प्रयत्न, मिड विकेटचा खेळाडू वेगाने तो चेंडू गॅदर केला. पीड ऑन वरून फेकी होतीये. एक धाव पुन्हा कंप्लीट केली जाते. एका धावेची व्हॅल्यू काय आहे मैदानामध्ये चाललेल्या धावपळीमधून तुम्हाला समजेल की एका धावेसाठी काय काय करावं लागते. टीमची टोटल आहे फक्त 5. अजून 20 हव्यात धावा. 25 धावेचं टार्गेट या मॅच मध्ये. यॉर्कर खोदून करायचा प्रयत्न, खेळाडू आणखीन एक कॅच पकडली जातीये. विकेटचं पतन, वॉट अ कॅच, अप्रतिम कॅच पकडली आहे. प्रशांत नलवडे होता पॉइंटला आणि प्रशांतने केली नाहीये चुकी, पकडली अप्रतिम कॅच. ठोको तुषार. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, यावेळी देखील आपण पाहिलं तर एक धाव मात्र जरूर कंप्लीट केली जाते. एकाच धावेचे समाधान. राहुल कुंभार आमचा बाही आमचे आज आहेत आणि त्यांच्या माध्यमातून षटकाराला किती 100 रुपयाचं प्राइज यावेळी मात्र जरूर पुकारलं जातं. हो, यावेळी मात्र चेंडू हवेमध्ये आहे खेळाडू निघून जातोय. येऊ दे 100. वॉट स्ट्रोक, षटकार, ठोको दीजिए. बोलवत असेल तर नक्की जावं. टीमची टोटल अगदी 12 या आकड्यावरती 1 to 12.
चेंडू पडतोय, थोडासा गरखन फिरतोय, थोडासा बाहेर ठेवला गेला. ओव्हर क्रमांक 2चा खेळ यावेळी मात्र आपण पाहिलं तर समाप्त होतोय. समीकरण ड्रूच्या माध्यमातून सांगितलं जाईल. 12 चेंडू आणि 13 धावेची गरज आहे. येणारे 12 चेंडू आणि 13 धावेची गरज या मॅचचं चित्र आहे. थोडासा स्पीडअप घ्या प्लीज, घ्या थोडासा स्पीडअप. 12 चेंडू 13 धावा हे समीकरण या मॅच मध्ये ठेवलं जातं. 12-13. वेलकम तुषार. राहुल भाई त्यांच्या माध्यमातून 100 रुपये जमा झाले. थँक्यू सो मच. कुठे आहे राहुल भाई, बघू दे एकदाचा. कुठे आहे भाई? नमस्कार भाई, लक्ष असू देत. थँक्यू सो मच. तुमच्यासारखे म्हणजे प्रेक्षक असले तर मॅच मध्ये खेळाडूंना खेळायला आनंद होतो. थँक्यू सो मच. माझ्या पाठ झालं नाव राहुल दादाचं. पाठ झालं नाव राहुल कुंभार. धावसंख्या अगदी 12 धावसंख्या. हिंदुत्वाचं खरं लक्षण म्हणजे आपल्या मराठी मुलांच्या कपाळावरचा टिळा, म्हणजे कपाळावरती गंध पाहिजे, म्हणजे तो खरा म्हणजे हिंदुत्व तर दिसून येतं. ओमकार सध्या आपण पाहिलं तर गोलंदाजीसाठी येतोय. 12 धावसंख्या. बॅकफुटला जाऊन यावे मात्र खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये कॅच घेतली जाईल का? ड्रॉप होतीये. प्रयत्न चांगला राहिला विकेट किपरचा, मात्र अखेरीस चेंडू बोटांना स्पर्श करतोय, चटका दिलाय आणि निघून जातोय. अगदी धरतीला दान होतोय. एक धाव मात्र जरूर कंप्लीट केली जाते. टीमची टोटल आपण पाहिली तर 1ने वाढते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते अगदी 13 या आकड्यावरती. 13-13. ओहो, चेंडू पडतो आतमध्ये, कट होतोय, यष्ट्यांच्या वरून ट्रॅव्हल होतोय. गोलंदाज डोक्याला हात यासाठी कारण की चेंडू फुंकर मारत जातोय. धावसंख्या सध्या 13 या आकड्यावरती. 10 चेंडू 12 धावेची गरज आहे. समीकरण सध्या मात्र मॅच मध्ये 10 चेंडू 12 धावा. 12 धावा 10 चेंडू. सुरेख चेंडू यॉर्कर होता, बॅट स्विंग केली आहे, मॅच बनली जाते. काय गोलंदाजी राहिली ओमकारची. त्याची हाईट फॅक्टर खऱ्या अर्थानं त्याची ताकद बनते. आणि ज्या पद्धतीने 5.5 फुटाचा गोलंदाज 6 फुटावरून चेंडू मैदानामध्ये आदळतो, तेव्हा फलंदाजाला खऱ्या अर्थानं अडचण निर्माण होते चेंडू खेळण्यासाठी. पुढे येऊन घेण्याचा प्रयत्न, सुरेख फटका, इनसाइड आउट आहे. खेळाडू डीप एक्स्ट्रा कव्हर रिजनला ट्रॅव्हल होत नाहीये. अखेरी चेंडू अडवला जातोय आणि यावेळी प्रेक्षकांचा मात्र निर्णयाकडे आपण लक्ष देतोय. प्रेक्षक आमच्याकडे वळलेच सांगतात हा आहे 4-4-4 चौकार. वेड लावलं या गाण्यानं संपूर्ण महाराष्ट्राला. धावसंख्या 17. लॉस ऑफ दी 2 विकेट्स. 2 to go. 4 चेंडूचा खेळ झालेला आहे. 2 चेंडू अजूनही बाकी आहेत. पुढे करण्याचा प्रयत्न, सुरेख फटका, का कोण रिझन, कॅच होतीये, ड्रॉप. 2 धावा होतात कंप्लीट. कॅच सुटले, मॅच सुटली का? कॅच महत्वाच्या होत्या या मॅचच्या आणि कारण होतं लगेच तयार. जिथे आपण पाहिलं तर कॅच झाली, ड्रॉप. फक्त विजयासाठी आपण पाहिलं तर 6 धावा हव्यात. आता विजयासाठी फक्त 6 धावेची गरज. ओहो, अपील अप्रतिम होती.
मात्र व्हाईट बॉलचा इशारा येतोय. एक्स्ट्रा धावा ऍड होते टीमच्या टोटल मध्ये. तर 5 धावा हव्यात फक्त विजयासाठी. जिथे आपण पाहिलं तर ओव्हर क्रमांक 3 सध्या चालू आहे. 5 चेंडूचा खेळ झाला. 1 to go. पुढे घेण्याचा प्रयत्न. इनसाइड आउट. खेळाडू तैनात नाहीये. धावा धावून घेतल्या जातील का? दुसरी तर कंप्लीट करण्याचा प्रयत्न. ती झाली आहे कंप्लीट आणि 2च धावेवरती समाधान मानलं जात आहे. ओव्हर क्रमांक 4 कडे जाऊया. 3 षटकांचा खेळ संपला. आता येणारे 6 चेंडूने विजयासाठी 3 धावेची गरज. चला स्पीडअप घ्या. 6-3 हे समीकरण आहे. 25 धावेचा 1 फक्त या मॅच मध्ये. 6 चेंडू 3 समीकरण. चला स्पीडअप घ्या प्लीज. 3च धावा हव्यात प्लीज. 3च धावा हव्यात फक्त. वेलकम तुषार. पाहिजे आणि मॅच वेळ महत्वाचा आहे थोडासा. 3च धावा हव्यात. आकाश कालेकर याच्या माध्यमातून समालोचनासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइस ऑनलाईन माध्यमातून दिलं गेलंय. थँक्यू सो मच आकाश. 501 रुपये त्याच्या माध्यमातून ॲज अ समालोचनासाठी, प्रेमापोटी, मित्रासाठी, मित्रपोटी आणि थँक्यू सो मच. ही पाठीवरची थाप असते. येस जाऊया मॅचच्या दिशेनं. यानंतरची मॅच 3 धावा फक्त विजयासाठी हवेत. जिजा टायगर आणि दक्ष स्पोर्ट्स यानंतरची मॅच आणि मॅच चालू होण्याआधीच प्राइज आलंय जिजा टायगर साठी. बॅट्समन साठी कोणी हॅट्रिक षटकार लगावला तर विठ्ठल भाऊ कदम साहेब यांच्याकडून जिजा टायगरच्या खेळाडूंना यानंतरच्या मॅच साठी प्राइज भेटेल. ओहो हलक्यानं करण्याचा प्रयत्न. एकदा तर यावेळी अगदी कंप्लीट केली जाते. पुढे येऊन घेण्याचा प्रयत्न. मिड विकेट रिझनला खेळाडू अगदी थोडं जास्तच पुढे येऊन थांबला होता. पहिली धाव तो वेगानं आणि विजयाची दुसरी धाव कंप्लीट केली आणि सिद्धी 11 न मिळवला विजय. अप्रतिम मॅच सिद्धी 11. वेल प्लेड यार. असं वाटलं संदीप देसाई गेले मॅच फसली, पण शेवटी मॅच हसताना दिसली आणि विन द मॅच सिद्धी 11. यानंतरची मॅच जिजा टायगर विपक्ष दक्ष स्पोर्ट्स. जिजा टायगरच्या खेळाडूंना विनंती करेल या बॅटिंगसाठी. दक्ष स्पोर्ट्स फिल्डिंगसाठी या. जिजा टायगरची खेळाडू बॅटिंगसाठी आली तर विठ्ठल भाऊ कदम यांच्या माध्यमातून जिजा टायगरच्या प्रत्येक खेळाडूला हॅट्रिक षटकारासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. आणि शिवाजी भाऊ दीक्षित सर मी विनंती करेल आपण या, कारण की मारुती मोळावडे साहेब यांच्या माध्यमातून तुम्हाला 100 रुपयाचं प्राइज आहे. आणि हर्षल पाटील यांचे कॅच साठी 200 रुपये